हा इथे हा कपाटात काय शोधतोय? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. अथर्व, काय शोधतोयस? आई ते लहानपणीचे फोटो शोधतो. इकडेच ठेवले होते ना बाबांनी. हो. अगं पण ते सापडत नाहीयेत. कोणाचा कोणाचा फोटो शोधतोयस तू? आईचे. माझा फोटो का शोधतोयस तू अथर्व? अगं आईचा म्हणजे अवंतिका आईचा फोटो शोधतोय. अवंतिकाचा? याला अचानक याची आई कशी आठवली? अवंतिका ताईंचा फोटो का हवाय तुला? आई असं काही स्पेसिफिक कारण नाहीये. मला अचानक तिची आठवण आली, सो म्हटलं एकदा पाहावं. अशी अशी अचानक आठवण आली म्हणून इतकी शोधाशोध? असं नाही आई, मागे बाबा पण एकदा अनन्याला म्हणाले होते की इकडे फोटोज ठेवलेत त्यांनी. अजून काहीच नाही. हो अथर्व, इथेच होते, पण मी आणि दादासाहेबांनी ते काढून टाकले. का? हे बघ अथर्व, काही आठवणी विसरणंच योग्य असतं, आणि विशेषतः अशा आठवणी ज्या जखमीवरची खपली काढतात, ती जखम भळभळत ठेवतात. आई जाण्याचं दुःख काय असतं मी समजू शकते, पण मी जर का तुझ्या आईच्या आठवणींना तुझ्यापासून लांब केलं नसतं तर माझं मातृत्व आणि तुझं बालपण दोन्ही हरवले असते. अथर्व, तुझी आई होण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं रे. मीरा, पुढे काय करायचं ठरवलेस? काय प्लॅन आहे तुझा? विचार करते, वेळ आली की सांगेन. माझ्याकडे एक कमाल न्यूज आहे. मी आता मंजिरीला उल्लू बनवून आले. काय काय केलंस? सांगते. मी मंजिरीला असं सांगितलं की तुम्ही आणि मीराने तिच्या विरोधात एक खूप मोठा प्लॅन रचलाय. तू काय वेडी आहेस का? असं कोण खरं खरं सांगतं? सासूबाई प्लीज तुम्ही रिलॅक्स. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तिला असं सांगितलं की तुम्ही दोघींनी एका मांत्रिकाला अपॉइंट केलंय तिच्या विरोधात काहीतरी करण्यासाठी. मांत्रिक? काय उपयोग त्या मांत्रिकाला बोलून जातात ते? म्हणजे म्हणजे काही नाही. ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की मी मंजिरीला ऑलरेडी तुम्ही दोघी एका मांत्रिकाला अपॉइंट करताय असं सांगितलंय. त्यामुळे आता ती मांत्रिकाच्या विचारांमध्ये बिझी आहे. तोपर्यंत आपण आपला प्लॅन एक्झिक्यूट करू शकतो. वा वा वा, काय हुशार आहेस माया. मीरा, तू या दोघींवर फार विश्वास ठेवू नकोस. आपलं जे ठरलंय ते यांना सांग. अगं नुसतंच हो काय म्हणालीस? लहान काय तो सांग ना. ऐका, मी माझ्या परीने जे करते तेच सुरू ठेवणार आहे. म्हणजे काय सुरू ठेवणार आहेस? म्हणजे सगळंच आलं त्यात, तुमची विल सुद्धा. ओके. त्याबरोबरच आपल्याला वेदाच्या बाबांच्या मनात मंजिरी विरुद्ध संशय वाढवावा लागेल. तो कसा? त्यासाठी एक गोष्ट घडायला हवी, आणि ती गोष्ट तुलाच करावी लागेल माया. कुठली गोष्ट? वेदाच्या बाबांनी
मंजिरीला तिच्या त्या मायावी विश्वास जाताना बघितलं पाहिजे. मायावी विश्व, आता हे काय नवीन? हो आत्या. आपल्या घराच्या मागे आउट हाऊस जवळ मंजिरी तिचे मायावी उपाय करते. तिथेच तिचं मायावी विश्व आहे. मायाला तर माहीतच असेल. रात्री 12 वाजता. हो, रात्री 12 वाजता सासूबाई आणि मीरा त्या दोघींना त्या मांत्रिकाला बोलवणार आहेत. कुठे? घरात? मग घरात कसं काही काय? सॉरी, घरात कसं बोलवणार ना? घरात नाही, ते तुमचं मायावी विश्व आहे ना, तिथे बोलवणार आहेत. माझं मायावी विश्व कुठे आहे गं? आपलं घराच्या मागे ते आउट हाऊस जवळ तुमचं मायावी विश्व तिथे आणणार आहेत असं मीरा म्हणत होती. असं म्हणायचं होतं मला. कळलं. काय कळलं? मला अंदाज आहे त्या दोघी काय करू शकतात ते. काय वाटेल ते करू दे त्यांना. मी तिकडे खंबीरपणे उभी असेन. क्या बात है माया, प्लॅन सक्सेसफुली एक्झिक्यूट झालाय.